हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे बटाट्याची पतला मसाल्याची भाजी। तर नक्की तुम्ही पण बघा बनवून म्हणजे माझ्या पद्धतीने मी बनवते, पण तुम्ही पण नक्की साधी सिंपल पद्धतीने बनवू शकता। तर त्यासाठी लागणारे मी मसाले घेतले आहेत। हे महाराष्ट्रीयन काळं वाटण आहे, नमक, हळद, लाल मसाला, अंबारी मसाला, सब्जी मसाला, हे सगळे असे मी मसाले घेतले आहेत। आणि महाराष्ट्रीयन काळं वाटण मी सुरुवातीला जास्त वापरत नव्हते, मी जास्त करून गोडा मसाला असतो ना तो वापरायचे जास्त। आणि हे सगळे मसाले मी जे घेतलेले आहेत, सब्जी मसाला, अंबारी मसाला, गोडा मसाला, काळा मसाला आणि हळद, नमक, लाल मसाला, बस तिखट कोणी लाल कोणी म्हणतं। तर चला मी ना पहिलं तेल वगैरे ठेवलेलं आहे तपायला, तर तोपर्यंत तुम्हाला मी मसाले दाखवते। तर बटाटे पण मस्त असे मॅश करून घेतले आहेत, कांदा, टमाटर, मिरच्या सगळं कांदा टाकला आहे तेलामध्ये तळवण्यामध्ये भाजीसाठी। त्याची ग्रेव्ही बनवून घेते ना सगळ्यांची। पहिलं मसाला, टमाटर, लाल मसाला या सगळ्यांची मस्तपैकी अशी ग्रेव्ही बनवून घेते मी छान अशी। आणि बघा किती छान असं खुसखुशीत टमाटर, कांदा आणि कोथिंबीर मी वरून टाकते, पण ते चुकून पडली मग जाऊ दे म्हटलं, काढायला नको ना। तर टमाटर आणि कांदा आणि जिरे एवढे सगळं पहिला मस्त असं परतून घेतलं आणि बटाटे पण शिजवून घेतले, त्याला बारीक करून घेतलं आहे। आणि आता मसाले टाकू त्याच्यात आपण, तर खूप छान अशी लागते बरं का। नक्की तुम्ही बनवून बघा, खूप मस्त लागते। आमच्या घरात तर फेमस आहे बटाट्याची भाजी। आणि जास्त असं हे करायची गरज नाही आहे की मसाले काढा, मिक्सर लावा, अशी पण खूप छान मस्त अशी ग्रेव्ही येते। मस्त तेलामध्ये मी बटाट्याला पण परतून घेतला आहे, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकते, म्हणजे आपल्या क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। तर आम्हाला जास्त बटाट्याची भाजी मी थोडी जास्तच करत असते, कारण संध्याकाळी पण ठेवत असते मग। तर मग पाणी घेतलं मी मस्त असं। आता त्याला आपण थोडा वेळ शिजवून घेऊता, म्हणजे पहिलं तर बटाटे शिजवलेले आहेत त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही पडणार। तर मस्तपैकी आता शिजत आहेत, त्याला बबल्स पण येतात ते पण दाखवते मी। बबल्स आले बघा, मस्त असं बबल्स वगैरे आलं आहे। थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं, खूप मस्त फायनली लुक खूप मस्त येतो। आणि दिसण्यापेक्षा खाण्यासाठी चांगली टेस्टी असली पाहिजे, तर टेस्ट तर एक नंबर होते। नक्की तुम्ही एकदा करून बघा। आणि मस्त त्याच्यासोबत मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या, ज्वारीची भाकर आणि बटाट्याची गरम गरम भाजी, म्हणजे खूप छान। आणि चला आता आम्ही जेवायला घेतो, तर नक्की तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा। भाजी वाटीत घेतली, त्याला भरपूर असं म्हणजे असं तेल दिसत असेल, पण एवढं हे नाही आहे तेल, ते खाताना एकत्र होतं ना तेव्हा मग खूप छान लागतं। ज्वारीची भाकर, कांदा आणि लिंबू टाकल्याच्या नंतर खूप टेस्ट वेगळी येते। त्यामुळं आम्ही डेली तर नाही घेत आम्ही लिंबू, पण असं तिखट भाजी असते तेव्हा घेतो, कारण तिखटपणा जातो ना त्यामुळं। तर तुम्ही पण बनवा मस्तपैकी अशी गरमागरम ज्वारीची भाकर आणि बटाट्याची भाजी। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज सांगा बरं का कमेंटमध्ये, आणि लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा। मस्तपैकी असं छोटे छोटे रेसिपी मी टाकत जाईल, प्लीज त्याला सपोर्ट करा। आणि तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत चॅनल आले, इथून पुढे पण मस्तपैकी असं सपोर्ट करा। आणि तुम्ही नक्की भाजी बनवून बघा, खूप छान लागेल, खूप मस्त। तर थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल, बाय बाय।